सहकारी तत्वावर अनेक शेतीपूरक व्यवसाय सुरू केले जातात, मात्र कमी कालावधीतच असे व्यवसाय नांगी टाकताना दिसतात. असं असलं तरी वाशिम जिल्ह्यातल्या मोठेगाव इथं 20 वर्षांपूर्वी सहकारी तत्वावर सुरू केलेली कुक्कुटपालन संस्था आजही अविरतपणे सुरू आहे. कुक्कुटपालनातून या संस्थेला वर्षाला 10 लाखांचा निव्वळ नफा मिळतोय. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगावची ही आहे ऋषीवट कुक्कुटपालन सहकारी संस्था. 19 वर्षापूर्वी लावलेलं हे रोपटं आज मोठा वटवृक्ष बनलंय. या कुक्कुटपालन व्यवसायातून फक्त अंडी निर्मिती केली जाते. $8,000 कोंबड्यांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज 48,000 कोंबड्यांवर जाऊन पोहोचलाय. या संस्थेला या कोंबड्यांपासून दररोज 25,000 अंडी मिळतात. या सर्व कोंबड्यांना दररोज 40 क्विंटल खाद्य लागतं. तर 40,000 लिटर पाणी लागतं. तर महिन्याकाठी 40,000 रुपयांची औषधं लागतात. या अंड्यांची वाशिम जिल्ह्यासह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात विक्री केली जाते. हा 1996 पासून सदर कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला लेअर पक्षाच्या अंडी व्यवसायाच्या प्रकल्पाला 1996 पासून ही अतिशय सक्षमरित्या सुरुवात केली. सुरुवातीला 8,000 पक्षापासून सुरुवात करून आज जवळपास 8,000 पक्षाच्या आम्ही 50 बॅचेस या ठिकाणी काढल्या. एका बॅचपासून जवळपास आम्हाला 25,000 अंडी निघतात. अशा दरवर्षी 1 करोडपर्यंत ही अंडी निघतात व त्याच्यापासून 1 करोड नसते अशी अंडी निघतात. आणि त्या अंडी विक्रीची व्यवस्थासुद्धा आम्ही याच ठिकाणून केलेली आहे. कोणालाही आम्ही घरपोच माल देत नाही. अगोदर या ठिकाणी पैसे भरल्याच्या नंतरच या ठिकाणून अंडी दिली जातात. सध्या परिस्थितीत या ठिकाणी जवळपास 40 क्विंटल खाद्य व 30,000 लिटर पाणी हे प्रत्येकी या ठिकाणी दररोज लागते. पाण्याची व्यवस्था प्रकल्पावर एक विहीर आहे व 4 बोरवेल आहेत. या ठिकाणी ॲक्च्युअली मजूर हे जवळपास पोल्ट्री शेडमध्ये काम करणारे 10 मजूर लागतात आणि 3 जण या ठिकाणी आमचे BSc झालेले डॉक्टर आहेत. एक सेवानिवृत्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हे आमचे CO आहेत व एक शिपाई असा 3च लोकांचा स्टाफ या ठिकाणी काम करतो. या कुक्कुटपालन संस्थेच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या 150 जणांना रोजगार मिळालाय. या कुक्कुटपालनातून मिळणाऱ्या खतातूनही चांगलं उत्पन्न मिळतं. पशुवैद्यकीय अधिकारी इथे 20 वर्षापासून काम करत आहे. मी आल्यानंतर इथे पक्षी म्हणजे लहान पिलं आणण्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर आम्ही पहिली बॅच आम्ही 14 फेब्रुवारी 1996 टाकली होती आणि त्याचं अंड्याचं उत्पादन जुलैमध्ये सुरू झालं होतं. तर तेव्हापासून आम्ही दर 3 महिन्यांनी किंवा ज्याप्रमाणे शेड तयार असेल त्याप्रमाणे नवीन पक्षी टाकतो. आतापर्यंत आम्ही 20 वर्षामध्ये 48 बॅचेस टाकलेले आहेत आणि जवळजवळ 3 ते 4 लाख पिलं किंवा कोंबड्या आम्ही विकत घेऊन त्यांच्यापासून उत्पादन करून आम्ही कर्जाचा भरणा वगैरे केलेला आहे. आणि लसीकरण इथे सुरुवातीला जेव्हा आम्ही पिलं टाकत होतो तेव्हा त्यांना पहिल्या दिवसापासून किंवा 3ऱ्या दिवसापासून ड्रॉप्स द्यावं लागतात. त्याच्यानंतर मग दूध पावडरच्या पाण्यातून त्यांना पाणी व्हॅक्सिन द्यावं लागते. त्याच्यानंतर मग मांडीमध्ये त्यांना निरनिराळे व्हॅक्सिन्स टोचावं लागतात. अशा प्रकारे 20 आठवड्यापर्यंत त्यांचं व्हॅक्सिनेशन आम्ही करतो. आणि त्यानंतर खाद्य आम्ही सुरुवातीला आम्हाला जेव्हा पहिले पक्षी जेव्हा असतात लहान पिलं असतात तेव्हा पहिल्या 8 आठवड्यामध्ये आम्हाला 2 किलो खाद्य प्रति पिलाला लागते. त्याच्यानंतर जेव्हा नवीन दुसऱ्या शेडमध्ये जेव्हा ग्रोअरमध्ये आम्ही टाकतो तेव्हा तिथे आम्हाला
6 किलो खाद्य लागते. प्रति पिलाला 6 किलो खाद्य लागते. आणि त्याच्यानंतर जेव्हा पक्षी आम्ही लेअरमध्ये टाकतो तेव्हा आम्हाला 42 किलो खाद्य लागते. अशा प्रकारे 50 किलो खाद्य प्रत्येक पक्षाला शेवटपर्यंत द्यावं लागते. एका कोंबडीपासून साधारणपणे 250-300 पर्यंत आम्हाला अंडी मिळालेली आहेत. कोंबडीला लागणारे खाद्य हे या संस्थेनं खरेदी केलेल्या यंत्राद्वारे तयार केलं जातं, तर काही खाद्य बाजारपेठेमधून विकत आणलं जातं. खाद्य, औषध आणि इतर खर्च वगळता या संस्थेला चांगलाच नफा मिळालाय. अंडी, पक्षी आणि खत या सर्वाचा जर सरासरी आपण विचार केला तर वर्षाकाठी 5% याच्यामध्ये नफा राहतो व जवळपास अंदाजे 10 लाख रुपयापर्यंत सालमान पाहून, वर्षमान पाहून व मार्केट पाहून असा नफा राहतो. नफा कमी होण्याचे कारण बर्ड फ्लूची अफवा, आपले येणारे उपवास, श्रावण महिन्यामध्ये याच्यामधून प्रत्यक्षरित्या जरी 12-13 लोकांना रोजगार निर्माण झाला असेल, परंतु अप्रत्यक्षरित्या 100 ते 150 लोकांना या ठिकाणी रोजगाराची निर्मिती झालेली आहे. राज्यातील इतर शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला पूरक जोडधंद्याची कास धरल्यास आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते आणि सहकारी तत्वावर अशा प्रकारे कुक्कुटपालनाचा व्यवसाय केल्यास तो यशस्वी होऊ शकतो, हे ऋषीवट संस्थेनं दाखवून दिलंय. मनोज जयस्वाल, जय महाराष्ट्र, वाशिम. शेतीमित्रमध्ये पुन्हा एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.